त्याला म्हटलं तुम्ही फक्त मला सपोर्ट करा, मी बाकी सर्व अंगावर घ्यायला तयार आहे. म्हटलं आपण सुरू तर करूया. म्हणलं काय होणार आहे? कधी-कधी त्यात आमचं थोडी चूक पण झाली. काही लोकांच्यात आम्ही सूत्र दिली त्याचा म्हणजे त्यांनी आमचं नाव थोडं खराब केलं. तर मग बाकी सीझन मधले सीझन वाईज तुम्ही ट्रेक्स कसे निवडायचा? ट्रेक खूप होते आणि त्यात ते हरीश कापडे यांचं बुक आहे किंवा काळंदेंचं बुक आहे, गोनी दांडेकरांचं बुक आहे. ते आम्ही वाचायचं, मग ठरवायचं. जी सोपी वाट आहे तिथे एवढा काय प्रॉब्लेम म्हणून आम्ही सुरुवातीला सोपी वाट करतो आणि नंतर मग आता थोडी कठीण असते, म्हणजे सेकंड ग्रेड असते ना, त्यावेळेस मग आम्ही त्यांना सांगतो थोडं इकडे अशी ग्रेड आहे, इकडे असा क्लाइम आहे, ज्याला निसर्ग आवड आहे तोच माणूस इकडे येणार, स्वतःचं वजन स्वतः कॅरी करू शकतो तोच येणार. हल्ली कसं आहे माहिती आहे ना, हे ट्रेक जे आहेत ना आम्ही बघतो ना, इन्कम म्हणून झालं लोकांचं, खूप लोकांचं इन्कम झालं. ह्या लीडर्सची निवड कशी व्हायची? लीडरचे असं नाही, आता समजा मी आता माझी पण कोणी निवड नाही केली, तुम्ही स्वतःहून तयार झालं पाहिजे. ट्रेकचे ग्रेड हां. सोपा आहे, काही कठीण आहे. बरोबर. तर मग कोणत्या लीडरला सोपे ट्रेक्स द्यायचे किंवा कोणत्या लीडरनी डिफिकल्ट घेऊन जायचे हे कोण ठरवायचं? leaders वायाच्या बरोबरचा तुमचा जो प्रवास सुरू झाला त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्या ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून सुद्धा काम बघितलं आणि मग तो प्रवास तुमचा कसा होता? तर त्याला एक थोडं हिस्ट्री सांगतो. तुमचं वायचे तुम्हाला म्हटलं ना चर्नी रोडला त्या शाळेमध्ये होतं. तर काही विघ्नसंतोषी लोक असतात कुठेही संस्थेमध्ये त्या काळी, पण त्याने राजकारण करून तिकडे एक बाई होती, तिला फोडलं आणि तिच्याकडून सर्व ते बँकेचे अकाउंट वगैरे घेऊन बाई काय करते ते करते करून, आणि त्याने ते दिल्लीमध्ये दिल्ली हे ह्या वायचेमध्ये जेव्हा राजकारण सुरू झालं ना, त्यावेळेस ते वायचे थोडं रसातळाला गेले. पहिलं राजकारण नव्हतं, होल्ड होतं, त्याला काढायचं होतं, म्हणून तो एक आला तिकडे, तो गेला. पण त्यांनी खूप राजकारण केलं, त्याने हाताशी धरलं, त्यांनी दिल्लीने ते युनिट ताब्यात घेतलं आणि एक दत्तक समिती नेमली. त्यामध्ये मला पण घेतलं होतं. म्हणजे परत नवीन समिती स्थापन करून नवीनला हँडओव्हर करायचं, पण ट्रेक चालू ठेवायचे. मी म्हटलं आपल्या दत्तक समितीला सांगायचं ट्रेक चालू करायची आपण. बाकीच्या खूप लोकांनी आहे ना, जेव्हा एक केस म्हणजे झालं कोर्टामध्ये गेलं तर चांगलं झालं, लोकांनी बाजूला अंग काढलं, तर जवळजवळ ते बंदच पडायला आलं होतं, कोण घ्यायला तयार नव्हतं. म्हणजे एवढी नावाजलेली संस्था, लोकांचा विश्वास. म्हटलं तर काय करायचं, तर एक तो वगैरे होते, तर म्हटलं तुम्ही फक्त मला सपोर्ट करा, मी बाकी सर्व अंगावर घ्यायला तयार आहे. आणि मग मला ते ऑर्गनायझिंग सेक्रेटरी जबाबदारी दिली गेली आणि मग मी ते ट्रेक ऑर्गनाईज करायचो, मग लीडर अपॉइंट करायचं. मग ते दर गुरुवारी मग ते वायचेकडून तुमच्याकडे आलं, तो म्हणून आहे ते मेंबर होते, त्यांचं गिरगावला ऑफिस होतं, तिकडे आमचं ऑफिस आलं. मग तिकडे आमचे नवीन कमिटी झाली, महाराष्ट्राची वेगळी झाली. त्यात त्यांनी मला बोलवलं होतं, पण मला त्या महाराष्ट्रात जायचं इंटरेस्ट नव्हता, कारण तिकडे मला वाव मिळालं नसतं. म्हणजे आता वासरात लंगडी गाय तसं इथे म्हटलं तसं हे कोण नाही आहेत ट्रेक करणारे वगैरे. आणि ते महाराष्ट्राच्या मध्ये कसं सर्व म्हणजे एक्सप्लोरेशन करणारे बाप लोक होते. तिकडे आपल्याला वाव दिला नसता. म्हणजे माझा जो पैलू बाहेर पडायला, म्हणून मी वायचेमध्ये राहिलो, म्हणजे मुंबई युनिटमध्ये राहिलो. आणि ते म्हटलं आपण, आणि मग रोडला घेऊन आम्ही ते सुरू केलं. म्हटलं आपण सुरू तर करूया. म्हटलं काय होणार आहे, तर एवढं माहिती आहे आपण इतर लोकांबरोबर जातात ते जे लिडरशिप करतात तसं आपण लिडरशिप करायची. मग ते सुरू झालं असते आमचे मित्र म्हणजे उमेश लोटलीकर वगैरे होते ना, ते यायला लागले. आमचेच काय मित्र रेग्युलर ट्रेक करायचे, त्यांना आम्ही लिडरशिप दिली. त्यात म्हणजे तो दिगंबर राऊत वगैरे होता ना, तो एक होता, त्याला एक हँडओव्हर केलेलं. तो पण म्हणजे माणसं कशी गोळा करायची, ग्रुप कसा तयार करायचा. नंतर पॉल पेंटर होता, ते आहेत अजूनही. आपण कधी कधी त्यात आमचं थोडी चूक पण झाली, काही लोकांच्यात आम्ही सूत्र दिली, त्याचा म्हणजे त्यांनी आमचं नाव थोडं खराब केलं, पण समजलं त्यापासून आम्ही त्यांना बाजूला केलं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक फोटोग्राफर होता आमच्याकडे, त्यावेळेस मध्ये काम करायचं आणि ह्याचे कुठे तिकडे फोटो काढायचे, तिकडे द्यायचा तो फोटो, इकडे जा तिकडे जा कसं करायचं. आणि तो दर गुरुवारी यायचा. तर तो मला ट्रेकिंगला आवड आहे, मी यायचो, मी फोटो काढेन वगैरे. तर मला ना थोडा डाऊट होता त्याच्यावर, म्हटलं हा माणूस कसा बोलतोय, पण हरकत नाही आपण घेऊन जाऊया. आणि नेलं. ट्रेक सुरू झाला तर ते चांगल्या मुली असा तो हेरायचा,
तो मागे राहायचा त्यांना घेऊन आणि म्हणायचं आपण तुमचे फोटो काढतो, तुम्ही फोटोजेनिक आहेत वगैरे. हां, मग ते पेपरला येतील, हे येतील, ते येतील. आणि मला आता थोडी व्हायची नरेश शर्माची शिस्त होती. नंतर मी थोडंसं पण बघितलं, लांबून बघितलं तर हा थोडा लगट करायला लागला. तेवढ्यात मी त्या सावंत वगैरे सर्वांना बोलवलं, तो काय करतोय. त्याला तिकडच्या तिकडे पॅकअप केलं आणि परत यायचं नाही म्हणून सांगितलं आणि त्यावेळेस तो साठी पण काम करायचं. मला म्हणतो, मी तुला माहीत नाही, मी फोटोग्राफर आहे, तुला मी रस्त्यावर आणीन. तुम्ही त्याला म्हटलं दुसरीकडे गेलास, साहेबांना फक्त सांग त्यांचा पुतण्या मला भिडला म्हणून. मग बघ, फक्त एवढं सांगायचं, तू साहेबांबरोबर जातोस, त्यांच्याकडे जातोस ना, त्यांचा फोटोग्राफ आहे ना, तिकडे त्यांचा असिस्टंट बाळ मुंडलेकर पण आहे, त्यांना सांगायचं ना पुतण्या त्याच्यावर मला भिडला आणि तो मला भिडतो. तो तिथून गेला आणि तिसऱ्या दिवशी त्याला तिकडून पण काढून टाकलं. काय ह्या गोष्टी असतात ना इम्पॉर्टंट, मला सांगायचं काय, हे फक्त बघायला लागतं पहिलं. कारण आपल्याकडे मुली विश्वासाने आलेल्या असतात. बरोबर. हां, आणि त्या विश्वासाने परत गेल्या पाहिजे. हां, म्हणजे तिकडे तुम्ही हे व्हायच्यामध्ये प्रेम जुळवायला आलेलं नाही, हे काय लव्ह सेंटर नाही आहे. तुम्ही निसर्गाचा उपभोग घ्या आणि आम्ही तुम्हाला स्वस्तात देतोय ना, एवढ्या स्वस्तामध्ये कोण पॅकेज द्यायचंच नाही. स्वस्तामध्ये खूप काय 750 रुपयाला 15 दिवस तुम्हाला 15 दिवस खाणं पिणं राहणं वगैरे हिमालयात कोण देत होतं. आणि आता ते 3,500 झाले, पण ते 3,500 पण आता खूपच स्वस्त आहे. तुम्हाला 2 वेळचं जेवण, सकाळचा नाश्ता, चहा, बोर्नव्हिटा असंच. मग तुम्ही जेव्हा ट्रेक्स प्लॅन करायचा, हां, मग सगळ्यात पहिला जेव्हा बाहेरच्या जेवढं मला माहिती आहे ते लोक मॉन्सून ट्रेक्स करतात आणि विंटर एप्रिलमध्ये पण असायचे, मे मध्ये पण असायचे. हां, मे मध्ये आमचे ट्रेक असायचे कोणासाठी माहिती आहे ना, जास्त करून जे मनालीला जायचे ना, चंद्रखाणी पास वगैरे, त्यांच्या ट्रेनिंगसाठी मे मध्ये आम्ही घ्यायचो. अच्छा. हां, त्यांना. पण मग बाकी सीझन मधले सीझन वाईज तुम्ही ट्रेक्स कसे निवडायचा, की कोणता ट्रेक घेऊन जायचा किंवा कोणता अवॉइड करायचा? हां, आता काय कसं होतं, ट्रेक खूप होते आणि त्यात ते हरीश कापडे यांचं बुक आहे ते आम्ही, किंवा पाळंद्यांचं बुक आहे, गोनी दांडेकरांचं बुक आहे, ते आम्ही वाचायचं, मग ठरवायचं. त्यावेळेस हाच होता एक मार्ग, ट्रेक कुठे आहेत, काय आहेत. मोबाईल वगैरे काय नव्हतं, कुठे हे बघायचं काय असं काय नव्हतं. म्हणजे रस्ता चुकला पुस्तकांमधून मिळायचं. हां, मग ते बघायचं कुठे आहे. मग त्यात असायचं फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड. काय असतात म्हणजे थोडा हार्ड असेल तर तो फर्स्ट ग्रेडवाला. म्हणजे उदाहरण देऊ शकता? हां हां, म्हणजे आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर हरिश्चंद्रगड, तो खूप कंटिन्यू चालायचा. तुमचा समजत नाही तुम्ही किती चालताय, येतच नाही आणि सरळ चढणच आहे. तर त्यात तिकडे आम्ही सहसा नवीन लोकांना घेऊन नाही जायचो. हां, अगदी छोटे मोठे ट्रेक करायचे. राजमाची वगैरे सुरुवात राजमाचीपासून करायचा. राजमाची कसा सोप्पा, काय झालं तरी तिकडे व्यवस्था होती. समजा ॲक्सिडेंट झाला, काय झाला तर बाकी लोणावळा जवळ जाता येत होतं. ठराविक अंतर चाललं की तिथपर्यंत गाडी यायची. लोकांच्या बैलगाड्या होत्या, त्या इतर ठिकाणी ती सोय नव्हती. म्हणून पहिले ठराविक ट्रेक राजमाचीला केले किंवा भोजा तुमचे केव्ज आहेत ना, भोजा केव, मळवलीला वगैरे आहेत ना, इथं छोटे, किंवा तुमचा तो विंचवासारखं हां लोहगड वगैरे हे आहेत ना, हे करायचे. ते कसे सोपे आहेत, पायऱ्या वगैरे चढायचे. म्हणजे असं हे स्किल नाही आहे. त्या बेसिसवरती ग्रेड ठरायचे कुठले काय आहे. माझ्या पुस्तकांमधून रेफरन्स आम्ही हे ग्रेडची आहेत. ज्यांना पहिला ट्रेक केलेला असेल, 2-3 ट्रेकचा अनुभव असेल, त्याने यावं म्हणून. तर काही ठिकाणी मग रोप लावून करायचं असतं. म्हणजे आमचा एक लीडर असतो, तो वरती जातो, रोप लावायचं आणि मग त्या रोपला पकडून जायचं असतं. त्यात हे पण नसतं, पकडायला नसतं, बोल्डर वगैरे पकडून जायचं असतं. त्यावेळेस मग नवीन माणसाला तिकडे घेऊन जायचं. त्याला फक्त मग त्यासाठी आमचं उन्हाळ्यात म्हणजे जानेवारीपासून आहे ना, दर रविवारी कानेरीला ट्रेनिंग कॅम्प असायचा. हां, रॉक क्लाइम्बिंग कसं करायचं, रॅपलिंग कसं करायचं, फ्री ऑफ कॉस्टमध्ये. हो. हां, म्हणजे असं पण नाही त्यासाठी पैसे घ्यायचं असं काही नाही. मग तुम्ही तुमच्या खर्चाने तिकडे यायचं. तिकडे मग तुमचा नाश्ता जेवण जे काय असेल ते तुम्ही करायचं. फक्त आमचे लोक तुम्हाला रॉक क्लाइम्बिंग कसं करायचं, चिमणी कशी चढायची हे शिकवायचे. रॅपलिंग कसं करायचं, थोडंफार जुजबी ज्ञान द्यायचं. म्हणजे कुठे आता A1 ग्रेड करायचं असेल तर रोप लावणी करायला लागतो. मदनगड वगैरे आहेत ना, त्याच्याकडे काही ठिकाणी
रोप लावायला लागतो. मग ते तुम्ही अशा वेळेला घेतला त्यांना रोप पकडायचंच माहीत नसेल तर चढणार कसं? बरोबर. तर हल्ली ते कोण करत नाही. हल्ली कसं आहे माहिती आहे ना, हे ट्रेक जे आहेत ना आम्ही बघतो ना, इन्कम म्हणून झालंय लोकांचं. खूप लोकांचं इन्कम झालं. हां, इन्कमसाठी जातात. पूर्वी पॅशन जास्त होतं. हां, फॅशन आणि इन्कम. हां. म्हटलं पूर्वी पॅशन जास्त होतं. हां, फॅशन होती. हां. आणि नंतर आणि तसं नाही. पूर्वी म्हणजे काय डिवोटी लोक म्हणजे जे वाहून घेतलेले होते ना, जायचं म्हणजे करून यायचं. सर्वांना घेऊन जायचं. एकाला पण ठेवायचं नाही मध्ये. तुमची पार्टिसिपंटची निवड कशी असायची? हां, पार्टिसिपंट निवडायला लागत नाही या ट्रेकिंगमध्ये. कारण ट्रेकिंग हे असं फील्ड आहे, की तुम्ही पैसे भरायचेच स्वतःच्या खिशातले आणि त्रास सहन करून घ्यायचा. त्रास सहन करायचे, स्वतःचं वजन स्वतःच व्हायचं, चालायचं. किती केव्हा पोचणार काही माहीत नाही, दमछाक होते. पण बाकी जे नंतर निसर्ग बघणं, ज्याला निसर्ग आवड आहे, तोच माणूस इकडे येणार. स्वतःचं वजन स्वतः कॅरी करू शकतो, तोच येणार. किंवा जो असा रोमिओ म्हणतात ना, तो येणार नाही तिकडे, ज्याला गाडी पाहिजे. त्यामुळे तो एक हे प्रश्नच नव्हता पार्टिसिपंट निवडणं. फक्त त्याला आम्हाला बघायला लागायचं तू नवीन आहे की जुना आहे. नवीन असेल तर त्याला आम्ही सांगायचं आमच्या राजमच्छीचे ट्रेक आहेत ना, काही आमचे होते ते तू कर आणि तुमच्याबरोबरच ये आणि नंतर मग तुला असते म्हणजे समजतं ना पाऊल पुढे टाकायचं, काय करायचं. आता मी बोललो ना ट्रेकिंग कसं बेसिकला वगैरे जातात ना, तर त्यांचे रूल खूप असतात. असं पाईल टाकायचं, तसं चालायचं, हे करायचं. तुम्हाला म्हणजे एवढं पावलं गणित शिकवतात. मग तुम्ही ॲडव्हान्सला गेलेत की त्यांचं पहिलं म्हणणंच काय असं माहिती आहे ना, तुम्हाला जे आम्ही शिकवलं ते विसरायचं. तुमची पावलं तुमच्याप्रमाणे टाकायची. तुमची बॅलन्स तुम्ही इतके वर्ष जर सांभाळायचं तसाच सांभाळायचा. फक्त आम्ही तुम्हाला ते काय सांगतो, तुमची भीती घालवायला. खाली खाई असते, काय असते. त्या लोकांची फक्त भीती घालवली ना आणि कॉन्फिडन्स डेव्हलप झाला ना, मग ते काही करू कॉन्फिडन्स त्यांना दिला पाहिजे. हा, तो डेव्हलप करायचा असतो त्यांचा. असं नाही म्हणा तुला ते जमणार नाही, तू येऊ नको म्हणून. त्याच्यासाठी वेगवेगळ्या काय टेक्निक्स वापरायचे. टेक्निक वापरायचं नाही. कॉन्फिडन्स केव्हा तुम्ही चालायला सुरुवात केलं ना, एकदा समजा आता अरे बापरे एवढं चालायचं आहे. पण जेव्हा चालायला लागतो, बोलत बोलत चालतो, हे करतो, केव्हा मग येऊन एक तर समज नाही, मग ते कॉन्फिडन्स बरोबर डेव्हलप होतं. म्हणजे पाऊल कुठे ठेवायचं, काय करायचं. जी सोपी वाट आहे तिथे एवढा काय प्रॉब्लेम. म्हणून आम्ही सुरुवातीला सोपी वाट करतो आणि नंतर मग आता थोडी कठीण असते, म्हणजे सेकंड ग्रेड असते ना, त्यावेळेस मग आम्ही त्यांना सांगतो थोडं इकडे अशी ग्रेड आहे, इकडे असा क्लाइम आहे, इकडे असा तुम्हाला होल्ड घ्यायचा आहे. हां, त्यात काही काही ठिकाणी रोप पण नसतं, म्हणजे तुम्ही असं हात पकडून पायाचा टाचा लावून वरती जायचं. पण ते थोडंसंच असतं, 1-2-3 फुटाचंच असतं. पण ते नंतर आम्ही खाली असा जो ट्रेक असतो त्यावेळेस 3 लीडर असतात. एक वरती जाणार पहिला, एक मधीत, एक त्यांना सांभाळायला असणार आणि एक खाली असणार. हां, म्हणजे तो गेल्याशिवाय दुसऱ्याला पाठवणार नाही, नाहीतर गर्दी होते ना, एका पाठोपाठ एका पाठोपाठ. हां, कारण तिकडे उभं राहायला पण जागा पाहिजे ना. आणि समजा उभं राहण्यापेक्षा समजा चुकून एखाद्याचा फॉल झाला तर त्याला वाचवता आला पाहिजे. एकाबरोबर 3 जर फॉल झाला तर तिघांना वाचवता येत नाही ना. हे म्हणजे साधा कॉमन सेन्स म्हणतो हा असं पाहिजे. फॉल केव्हाही होऊ शकेल, पण असा खूप वेळ झालेला आहे. पण आम्ही काय करतो, तसा फॉल झाला की तिकडच्या तिकडे त्याला दाबतो, तो जास्त खाली येत नाही. अच्छा, लक्षात आलं ना. हा जो पहिला असेल ना, तो त्याला दिसला रे हा फॉल येतो, तो लगेच थोडा ॲक्टिव्ह होणार आणि त्याला तिकडच्या तिकडे दाबणार. हां, आणि मग त्याला स्टडी करून तो पाय घेऊन त्याला परत वरती चढवणार. नाहीतर असे दोघे तिघे असतील, ते एक पडला की दुसरा पडला की तिसरा, त्यात तो आमचा लीडर पण पडणार. तर त्याला सांगतो तू आमच्या अंगावर हात टाकू नको, तुला वाचवायचे आम्ही करू. कारण तो कसा बावचळलेला असतो आणि तो स्वतःचं वजन आमच्यावर टाकतो आणि आम्हाला पण बॅलन्स करायला देत नाही. म्हणून एका वेळेला एकच. ह्याच्यामध्ये लिडरशिप खूपच महत्वाची. लिडरशिप म्हणजे तुम्ही आता जे 6 असो, 7 असो, 10 असो, 20 असो, त्यांची जोखीम तुमच्यावर असते. ते घरचे लोक त्यावेळेस विचारायचं कोण आहे, कोणावर जातोय. हां, आणि घरच्या लोकांना सर्वांप्रमाणे पण ठरायचं जायचं की नाही. हां, घरच्या लोकांना ते नवीन असेल तर नको जाऊ त्याच्याबरोबर, ते खूप इम्पॉर्टंट असतं. मग ह्या लिडर्सची निवड कशी व्हायची? लिडर्स असं ना, आता समजा आता माझी पण कोणी निवड नाही केली. आता हे तुम्ही स्वतःहून तयार झालं पाहिजे. केव्हाही जी गोष्ट आहे ना. बरोबर आहे. काही प्रमाणात ते आहे की प्रत्येकाची कॅपॅसिटी असते. बरोबर आहे. हां, त्या हिशोबाने तो करेल. बट मी ज्या अँगलने विचारतोय की समजा जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ट्रेकचे ग्रेड्स आहेत, सोपा आहे काही कठीण आहे. बरोबर. तर मग
कोणत्या लिडरला सोपे ट्रेक्स द्यायचे किंवा कोणत्या लिडरनी डिफिकल्ट घेऊन जायचे हा. हे कोण ठरवायचं? हा. लिडर स्वतःच ठरवायचे की नाही नाही मग ते मेंबरशिप असायचे ना, त्या मेंबरशिपमध्ये प्रत्येकाचं हे लिहिलेलं असायचं, डिटेल असायचं ना, काय केलं काय. मग त्यात आम्ही बाजूला ज्यांनी माउंटेनिंग केलेलं आहे, क्लाइम्बिंग केलेलं आहे, जास्त ट्रेक केलेले आहेत आणि अशाच लोकांना आम्ही बोलवायचे ट्रेकिंगसाठी. ओके. आणि ते लोक लिडर लोक पण त्यावेळेस पैसे नव्हते ना, ते लोक खुश असायचे, बाबा चला हा ट्रेक आपल्याला मोफत करायला मिळतोय. त्यामुळे त्यांना मानधन पण काय नव्हतं, फक्त त्यांना काय जाण्याचा खर्च आम्ही द्यायचो. हे कोणालाही मिळायचा तो जाण्याचा खर्च तो द्यायचो तो. त्यामुळे ते लिडर लोक खूप मिळायचे त्यावेळेस. म्हणजे कसं पैशाचं व्हॅल्यू होतं, म्हणजे कोणाकडे पैसाच नव्हता ना, आता जायचं कसं, चला मग लिडर म्हणून जायचं. वाईट युनिट बंद व्हायच्या मार्गावर होतं ना, त्यावेळेस म्हटलं लिडर नाही काय नाही, युनिट कसं चालू करायचं. म्हटलं हरकत नाही, मी जबाबदारी घेतो. म्हणून मग ती ऑर्गनायझ सेक्रेटरी जबाबदारी घेतली. आणि मग काही लोक असं उमेश लोटलीकर हे काही लोक माहीत होते ना, राजेश गाडगीळ वगैरे. हां, त्यात एक सर्वात मोठा लीडर रणवीर सिंग म्हणून होता. सिंग त्याच्यासारखा ट्रेकर मी आयुष्यात कुठे पाहिला नाही आणि होणार पण नाही. तर त्याच्यावर ट्रेक करायचं म्हणजे कसं, तो बॉम्बे सेंटरला रिझर्व्ह बँकेची क्वार्टर्स आहे, त्यात तो एकटाच राहायचा. तर आमचं हे तिकडे त्याच्यावर जायचं असेल तर तिकडे बोलवायचं. देखो हे इधर जाने का है, इधर जाने का है, उधर जाने का है, ये रेग्युलर रूट से नहीं जाने का है, ये बिचवाला रूट से जाने का है, उधर रास्ता भी नहीं है. आणि तो बाप माणूस म्हणजे कसं माहिती आहे, कंटूर मॅप रीड करण्यात तो बाप माणूस होता. त्याचा अजूनपर्यंत मी कंटूर मॅप रीड करणारा माणूस पाहिलेला नाही. आणि त्याला सर्वजण मानायचे. होता थोडा डोक्याने क्रॅक, असे लोक डोक्याने क्रॅक असतात. डोक्याने क्रॅक म्हणजे कसं, त्याच्या घरात तुम्ही गेलेत ना, उधर मत बैठना, म्हणजे तुम्ही नवीन येता ना तर बाजूला बसायचं, शूज काढा एका बाजूला, मोजे काढा, मग बाथरूममध्ये जा, हातपाय धुवून या, हां मग इधर बैठो. हे अशी शिस्त होती त्याची. पण तो कसा कुठेही कधी त्याने अजूनपर्यंत रेग्युलर रूटने ट्रेक केलेलं नाही. तर तो सांगायचं जायचं आहे राजगडला, पण राजगडचं रेग्युलर नाही, मग कुठून तरी जंगलातून घेऊन जाणार, तिकडे चढायला नाही. मग ते आणि तो वांदरासारखा चढायचा पटापट. आणि त्याला बरोबर माहिती इकडे गाव आहे, 4 घरं आहेत, ते कंट्रोल मॅपमध्ये असायचं ना, उधर खाना मिलेगा. तो बाप माणूस आहे, त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. आणि त्याचे काही खूप लोक सांगतात, ट्रेक ज्यांनी रणवीर बरोबर गेलेले आहेत ना, तो माणूस कधी ट्रेकिंग विसरणार नाही. मला अजूनही तुमच्याकडून काही अनुभव जाणून घ्यायचे हां. जे तुमच्या या लिडरशिपमध्ये तुम्हाला आलेले, हां. ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेऊया. चालेल.